नाही, आता हे बघा, सगळेच आता देवेंद्र फडणवीस साहेब दौरा करतायत, एकनाथ शिंदे साहेब दौरा करतायत, अजितदादा दौरा करतायत. निवडणुकी आल्यानंतर दौरा करणं आणि निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना सज्ज करणं हे नेते मंडळीचं काम असतं. त्यातला हा एक भाग आहे. अमोल कोल्हेंच्याबद्दल दादा जे नाराज झाले याबद्दल मला प्रश्न विचारला होता. मी असं म्हणालो की आम्ही ज्यावेळेस शपथविधी घेतली, ज्यावेळेस राजकीय भूमिका बदलली, त्यावेळेस अमोल कोल्हे हे शपथविधीला आमचे हजर होते. अनेक वेळा ते अजितदादांना भेटत होते. आता काय झालं हे मला काय माहिती नाही आणि म्हणून याचा खुलासा अजितदादाच करतील. अजितदादांनी आपल्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांसाठी गाडी देण्याचं जाहीर केलेलं आहे. सगळ्या जिल्हाध्यक्षांमध्ये आम्ही सुद्धा आहे. पण अंजली दमानी यांनी आज टीका केलेली आहे की जो पक्ष अजून पक्ष म्हणून घोषितच झालेला नाही त्या पक्षाकडे गाड्या घेण्यासाठी इतका मोठा निधी आला. काय म्हणले? जो पक्ष अजून पक्ष म्हणून घोषितच झालेला नाही तर त्या पक्षाकडे एवढे पैसे आले अशा पद्धतीचे त्यांना आमचे सुनील तटके साहेब प्रदेशाध्यक्ष त्यांना उत्तर देतील आणि हिशोब दाखवतील. तुम्ही अल्पसंख्याकमध्ये कुठेतरी टीका होऊ नये म्हणून तो कार्यक्रम तुम्ही स्वीकारला, पण उलट परत कार्यक्रम केल्यानंतर सुद्धा टीका होते. काय वाटतं तुम्हाला? नाही, ठीक आहे, अल्पसंख्याक म्हणून नाही स्वीकार, सगळेच होते. लोकप्रतिनिधी बरेच तिथे होते. एक अमित तो ठीक आहे, तो अमित म्हणून काय त्याचं नाव आहे, तो मुलगा 10 वेळा मला भेटला असेल. ओंकार शिंदे, तो 10 वेळा मला भेटला असेल. त्यानं 10 वेळा मी सांगितलं की असं संभाजी महाराजांचं स्मारक मी करतोय आणि साहेब असं इथंपर्यंत प्रगती आली आहे, इथंपर्यंत प्रगती आलेली आहे, मला त्रास होतोय वगैरे वगैरे सांगितलं. मग निधी कुठनं आणला वगैरे ते सगळं सांगितलं आणि ते पूर्ण झालं. उद्घाटनाला बोलल्यानंतर मी स्वीकारलं आणि नंतर मला पेपरमध्ये वाचलं की ते अपूर्ण नाही वगैरे वगैरे. ठीक आहे, काय असेल ते असेल. एकदा स्वीकारल्यानंतर तुम्ही म्हणता येते त्याप्रमाणे मला कॅन्सल करता येणं शक्य नव्हतं. तो कोल्हापूर शहरातील रस्ते, आता या कोल्हापूर शहरातील एकूण शहराच्या रस्त्याची लांबी आहे 1100 किलोमीटर. त्यामध्ये काही मला वाटतं 50-52 किलोमीटर रस्ते हे IRBने केलेले होते. त्यानंतर 100 कोटीचा निधी आता आपल्याला प्राप्त झाला. काही नगरोत्थानमधून झाला, काही रस्ते विकासमधून नगर विकास विभागातून झाला. आता यामधून जवळजवळ सर्व कामांचं नियोजन होणार आहे. फक्त आता 88 किलोमीटरचे रस्ते हे आता या नियोजनामधून राहिलेले आहेत की जे प्रमुख आहेत आणि खराब आहेत. याला जर 90 कोटीचा निधी मिळाला तर कोल्हापूर शहरातील 100% रस्ते हे चकाचक होतील. 1100 किलोमीटरमध्ये एकूण महाराष्ट्र स्वयंज्योती नगरोत्थान अभियान 100 कोटीचा निधी मंजूर झाला असून 16 कामे प्रस्तावित आहेत. त्यामधून 19 किलोमीटरची कामे प्रस्तावित आहेत. त्यानंतर 52 किलोमीटर ही IRBमधून झालेली आहेत. फक्त त्याचा मेंटेनन्स केला की ते रस्ते चांगले राहतील. आणि त्यानंतर एकूण 1 एप्रिल 2023 ते आज अखेर नगरोत्थान, दलितेतर, त्यानंतर दलित वस्ती मूलभूत योजना यामध्ये 239.39 कोटी निधी प्राप्त झाला असून त्यामधून 254 कामे प्रस्तावित असून त्यामध्ये 132 रस्त्यांची कामे मंजूर आहेत आणि उर्वरित कामं ही गटर, कॉन्क्रीट, शहरे व पाणी पुरवठा विभागाची अशी एकूण 122 कामं प्रस्तावित असून त्यापैकी 84 कामं प्रगतीपथावर आहेत. आणि आता 88 जे किलोमीटर रस्ते राहत आहेत त्याला 90 किलोमीटरचा निधी पाहिजे आहे. हे जर चांगलं काम आपण करू शकलो तर रस्त्याची सर्वच कामं व्यवस्थित होतील असं मला वाटते. 90 कोटी निधी मिळाला तर आता मुख्यमंत्री येतील त्यावेळा आम्ही त्यांच्या कानावर घाललो तर कोल्हापूर शहरातले सगळे प्रमुख रस्ते आहेत ते चांगले होतील. आता महालक्ष्मी तीर्थक्षेत्राचा आराखडा आता आपल्याला माहिती आहे की तो आपण पहिल्यांदा 69 कोटीचा केला होता. 10 कोटी रुपये निधी प्राप्त झालेला होता. त्यामध्ये ग्राउंड फ्लोअर +2 म्हणजे सरस्वती टॉकीजवळचं ते काम सुरू आहे. ते 90% काम पूर्ण झालेलं आहे. त्या व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाकडून हिवाळी अधिवेशनामध्ये 40 कोटी आता पूर्ण मागण्यामध्ये आपण मंजूर केलेले आहेत. त्यामध्ये 3 मजली पार्किंग व्यवस्था आणि 2 मजले भक्त निवास असा 30 कोटीची किंमत ही प्रस्तावित आहे. आता DPDC मधून आतापर्यंत आज अखेर शासनाच्या नगरोत्थान, दलितेतर ह्यामधून आता जो निधी प्राप्त झाला त्यामध्ये आपण महालक्ष्मी तीर्थक्षेत्राला सुद्धा थोडा निधी देण्याचा आमचा प्रस्ताव आहे.
आणि मला वाटतं हे जर काम झालं तर आपण जे ठरवलं आहे ते काम होईल. नाही आता ते ज्या 6 गावं आहेत त्यांना मी एकनाथ शिंदे साहेबांना मी पूर्ण सांगितलेलं आहे, त्याची ऑर्डर काढायचं आता आमचं ठरलेलं आहे. मी म्हणतोय की आता या 8-10 दिवसात आपण ते कामाला वेळ देऊ. 6 गावं पासून करणार आहे. नाही माझं काय मत आहे की ज्या तुम्ही ठीक आहे 5 वर्ष आपण त्या गावात धर्मळात गेला, त्या गावांना आपल्याला सेवा द्यायला लागली. आता शहरातच आपण सेवा द्यायला पाहिजे. मग साहेब त्यासाठी 6 गावात करणार असेल तर महापालिकेला त्यांना आता सेवा देतोय, त्यांना आता सेवा देतोयच आम्ही. आमची KMT चालू आहे, आमची पाणी चालू आहे, आमचे दर जे कोल्हापूर शहराचे आहेत त्यांना त्या जमिनीचे दर मिळत आहेत, त्यांना फायदा मिळतोयच. आणि जे बाकीची गावं आहेत त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेपर्यंत होईल असं मला काय वाटत नाही आणि त्यामध्ये काय मी भाग घेणार नाही. दिलाय जरा मी आता जेवढे म्हणून पेंडिंग होते त्या सगळ्यांना मी इथूनच फोन लावले. नाही मी आता गोविंदराज म्हणून नगरविकास विभागाचे सचिव जे आहेत त्यांना या दोन्ही गोष्टीबद्दल इथूनच बोललो. मी जे होते ते सगळ्यांना ताबडतोब सांगितलं. मी जरांगे 20 ते 26 तारखेपर्यंत आता तोपर्यंत मराठा आरक्षणाचा आपण निर्णय घेणार आहोत. आता राहुल गांधींनी मागं सुद्धा ही यात्रा केलेली होती. त्यात 3 राज्याचे निकाल लागतील असं त्यांना वाटत होतं. 3 राज्य गेली, फक्त तेलंगणा तेवढं आलं. आता ही यात्रा करून काय होते बघूया. मला नाही वाटत एवढा प्रतिसाद मिळेल. मुंबईला मोर्चे काढायची गरज पडणार नाही. तोपर्यंत मराठा आरक्षण देण्याचा आमचा विचार आहे. एकूणच पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून आता खूप मोठं जे आहे ते आरोप प्रत्यारोप इंटरनल सुरू आहे. कसं पाहता या महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे एकमेकात सुरू झाले. उद्धव ठाकरे साहेब म्हणतात 23, संजय राऊत. त्यानंतर आंबेडकर साहेब म्हणतात 12-12-12. त्यानंतर राष्ट्रवादी ठीक आहे, त्या निवडणुकीपूर्वी होत असते, परंतु ओढा तर नाही राहणारच. कायद्याच्या निमंत्रणावरून देखील राजकारण काल पाहायला मिळालं आहे. टीका देखील पाहायला. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना देखील आता निमंत्रण मिळणार आहे. मिळालं की जातील. कुणाला जायचं आहे ते जातील, कुणाला जायचं नसतील ते राहतील. परंतु सगळ्यांनी त्यात आता आम्ही सुद्धा कागला फार मोठी तयारी केलेली आहे. होय, आम्ही या कार्यक्रमात 3 दिवस मोठं आयोजन केलेलं आहे. तुम्हाला माझी उद्या 2 दिवस पत्रकार परिषद आहे. तुमचा वेगळं कार्यक्रम असणार आणि गाडगेंचा वेगळा. नाही त्यांचं काय मला माहिती नाही. तर आमचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा चांगला कार्यक्रम आहे, मोठा. त्यांच्या कार्यक्रमाला तुम्हाला निमंत्रण देणार असं ते म्हटलं. होय, एक बंधन आहे ते बांधणार आहे असं म्हटले ते. अच्छा. तुम्ही त्याचा स्वीकार करणार का? आपणच महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरती शब्दांचा परिमाण केला होता. आता असं काय झालं 10 दिवसात की तुम्ही एकदम घोडी गुलाबीनं हसत शेअरची बैठक घेतली? नाही तुम्ही खुश आहे नेमकं 10 दिवसात? नाही, त्या माझ्या ह्याच्यामुळं 2 दिवसात त्यांनी सगळ्या ऑर्डर्स काढून टाकल्या. वर्क काय झालेलं आहे, मी नाही ठीक आहे, काय झालेलं आहे की राजेश क्षीरसागरांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांना आणून उद्घाटन करावं. माझं मत आहे लोकार्पणात त्यांना आणू, परंतु आता रस्ते थांबवण्यात काय अर्थ नाही. मी आज त्यांच्याशी बोलीन आणि लवकरच मी आणि त्यांचे आणि आपले खासदार प्रोटोकॉलप्रमाणे ज्यांना बोलवायचे ते बोलवून कामाचा शुभारंभ करू. आणि ज्यावेळेला थेट पाईपलाईनचं मी अजून काय आम्ही त्यांना बोलवलं नाही की अजून पाणी सगळ्या शहरात पोचलं नाही, म्हणून आपण लोकार्पण कार्यक्रम केला नाही. ते लोकार्पण तो कार्यक्रम आणि हा कार्यक्रम दोन्ही संयुक्त, कारण प्रत्येक वेळा काही मुख्यमंत्री येणार नाही. म्हणून मी त्यांना सांगणार आहे, कारण आता सगळं तयार आहे. म्हणजे त्यांची कार्यक्रमाचे रस्ते तयार आहेत, सगळं वर्क ऑर्डर तयार आहे. तर आता थांबवण्यामध्ये काही अर्थ नाही, कारण मुख्यमंत्र्यांना याला थोडा वेळ लागला तर लोकांची नागरिकांची अडचण होता का बरं. मी पहिला मुख्यमंत्र्यांच्याच बोलीन आणि याचं शुभारंभ लवकरात लवकर करायचं माझ्या मनामध्ये आहे. आता राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम आता केंद्राकडून एकूण आपल्याला 16,96,00,000 रुपये 2019 ते 24 पर्यंत आपल्याला मिळालेले आहेत. टेमलाई उड्डाणपूलला 65 लाख, मिस्ट फाउंटन उभारणं 25 लाख आणि रस्ते दुरुस्त करणं 5 कोटी, पंचगंगा स्मशानभूमी येथे गॅस वाहिनी उभारणे 1.2, ऑटो टिप्परसाठी 1.5,
आणि ओपन स्पेस विकसित करण्यासाठी 3 ते 4 कोटी असा एक त्यांनी कार्यक्रम आखलेला आहे. आणि आता दाभोळकर कॉर्नरला त्यांनी एक एअर प्युरिफायर मशीन बसवलेलं आहे. त्याचा ट्रायल चालू आहे. ते जर झालं आणि त्यामधून जर काही हवा प्रदूषण कमी झालं तर सर्व शहरामध्ये करण्याची ही महानगरपालिकेची तयारी आहे. आता शाहू स्मारक बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे. ही जागा ही वस्त्रोद्योग विभागाच्या NTCकडे आहे. आता त्यामध्ये 410 कोटीचा प्रस्ताव आपला होता. त्यामधून छत्रपती शाहू महाराज राजे शाहू महाराजांचं स्मारक आम्ही करणार होतो. लवकरच आता चंद्रकांतदादा पाटलांच्याकडे वस्तूचं खातं आहे. बैठक घेऊन या स्मारकाला सुद्धा आपल्याला वेग आणण्याची आवश्यकता आहे. कारण अनेक दिवसापासून हा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे. सगळ्यात KMT आपली तोट्यामध्ये आहे. त्यामध्ये 100 इलेक्ट्रिक बसेस हे केंद्र शासनाने त्यांची जी योजना आहे त्यामधून मंजूर केलेली आहेत. त्या व्यतिरिक्त आता जे 100 बसेस येणार आहेत ते इलेक्ट्रिक आहेत. त्याला पॉवर सप्लाय लागणार आहे. त्यामध्ये बुद्ध गार्डन वर्कशॉपपर्यंत वीज पुरवठा देणं, 33 KV लाईन टाकणं, ट्रान्सफॉर्मर उभारणी करणं आणि 17 कोटीचा प्रकल्प आहे. तेही केंद्र सरकार देणार आहे. त्याला फक्त ती कंपनी जी चालणार आहे त्याला फक्त किलोमीटरला 24 रुपये द्यायचे आहेत. आज आपल्याला किलोमीटरला 65 रुपये खर्च आहे. म्हणजे एवढी मोठी बचत होणार आहे. म्हणजे डिझेल लागणार नाही, मेंटेनन्स होणार नाही. हे जर मार्चपूर्वी आचारसंहितेपूर्वी जर आलं तर मला वाटतं बरंचसंच KMTमध्ये आपण बचत करू शकू आणि चांगल्या पद्धतीनं आपण काम करू शकू. त्याशिवाय 18 कोटी रुपये डेपो जिथे डेव्हलपमेंटसाठी किंवा जे आपल्या बस थांबे आहेत त्यासाठी सुद्धा त्यांनी मंजूर केलेले आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.